IPLचा मोठा कुंभमेळा लागलेला आहे आणि त्या कुंभमेळ्यामध्ये आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यायची इच्छा असते किंवा पॉईंट टेबलमध्ये कोण कितव्या स्थानावरती आहे. आणि मग आपण जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल का कोणत्या स्थानावरती आहेत. आता आपण बघूया मित्रांनो कोणकोणत्या टीम कोणकोणत्या नंबरवरती आहेत. आता जर आपण पहिल्यांदा बघितलं तर 1 नंबरला राजस्थान रॉयल्स. 4 मॅच खेळलेत, 4 मॅच जिंकलेत आणि 8 पॉईंट त्यांचे झालेले आहेत. ते टॉपला आहेत, म्हणजे टॉप 1 पोझिशनला आहेत. 2 नंबरला आहे कोलकाता नाईट रायडर. कोलकाता नाईट रायडरने 3 मॅच खेळलेत, 3 मॅच जिंकलेत, 6 पॉईंट आहेत त्यांचे. त्यानंतर 3 नंबरला आहे टीम लखनौची. आता या लखनौच्या टीमनी 4 मॅच खेळलेत, 3 मॅच जिंकलेत, 1 मॅच हारलेत, 6 पॉईंट आहे. 4 नंबरला टीम आहे CSK. आता मित्रांनो CSKच्या टीमनी 4 मॅच खेळलेत, 2 मॅच हारलेत, 2 मॅच जिंकलेत, 4 पॉईंट त्यांचे आहेत. 5 नंबरला आहे टीम SRH म्हणजे सनरायझर्स हैदराबाद. आता ह्या टीमने 4 मॅच खेळलेत, 2 मॅच जिंकलेत, 2 मॅच हारलेत, 4 पॉईंट आहेत. आणि त्याच्यानंतरचा नंबर लागतो, तो नंबर आहे कुणाचा? तो नंबर आहे मित्रांनो पंजाबचा. आता पंजाबने 4 मॅच खेळल्या, 2 मॅच जिंकलेत, 2 मॅच हारलेत आणि त्यांचा नंबर आहे मित्रांनो, त्यांना पॉईंट आहे 4. आता हे जर मित्रांनो एकंदरीत बघितलं आपण तर आता सध्या टॉपची पोझिशन आहे ती टॉपची पोझिशन राजस्थान रॉयल्सचीच आहे. आणि त्यानंतर मग नंबर लागतो गुजरात टायटन्सचा. 5 मॅच खेळलेत, 2 मॅच त्यांनी आतापर्यंत जिंकलेत, 3 मॅच हारलेत, 4 पॉईंट त्यांचे आहेत. आणि मुंबई शेवटच्या स्थानावरती होती. मुंबईनं काल 1 मॅच मारली आणि त्याच्यानंतर त्यांचा जो काय शेवटचा नंबर होता त्या शेवटच्या नंबरवरनं त्यांनी आता जो खालून 3ऱ्या नंबरवरती ते आलेत. आणि म्हणजे त्यांचा नंबर जो काय आहे जवळजवळ बघा, 1 नंबरला राजस्थान, 2 नंबरला कोलकाता, 3 नंबरला लखनौ, 4 नंबरला चेन्नई, 5 नंबरला सनरायझर्स हैदराबाद, 6 नंबरला पंजाब, 7 नंबरला गुजरात आणि मुंबईचा 8 नंबर आलेला आहे. आणि 9 नंबरला जी टीम आहे ती टीम आहे 9 नंबरची टीम RCBची. आता ह्या बँगलोरच्या टीमचं काय एकदम भयानकच आहे. 5 मॅच ते खेळलेत, 1 मॅच जिंकलेत, 4 मॅच हारलेत आणि 2 पॉईंट त्यांचे आहेत. आणि सगळ्यात शेवट आहे दिल्ली कॅपिटल. 5 मॅच खेळलेत, 1 मॅच ते जिंकलेत, 4 मॅच हारलेत आणि 2 पॉईंट त्यांना आहेत. आता तर अशा पद्धतीनं जर आपण सगळा विचार केला तर आता सध्या जे काय आपण म्हटलं तर बघा, जर समजा त्यांचे नेट रन रेटनुसार जर पॉईंट बघितले तर मग त्याच्यामध्ये नंबर लागतो राजस्थान रॉयलचा जर विचार केला तर त्यांचा 0.1120. नंबर 2 नंबरला कोलकाता 2.518. 3 नंबरला आहे लखनौचा 0.775. 4 नंबरला आहे आपला CSKचा, तो आहे 0.517. 6 नंबरला सनरायझर्स हैदराबादचा आहे, तो आहे 0.409. त्याच्यानंतरचा नंबर आहे पंजाबचा नेट रन रेट आहे तो आहे मायनसमध्ये -0.220. गुजरातचा नेट रन रेट आहे मायनसमध्ये, तो -0.797. आणि मुंबई इंडियन्सचा आहे 0.704 मायनसमध्ये. RCBचा आहे मायनसमध्ये 0.843. आणि दिल्ली कॅपिटलचा एकदमच मायनस आहे -1.370. तर अशा पद्धतीने जर आपण सगळा जर विचार केला तर सध्या 1 नंबरला आहे राजस्थान रॉयल्स आणि सगळ्यात शेवटी आहे दिल्ली कॅपिटल. आता तेव्हा बघूया मित्रांनो, आता ह्या सगळ्या याच्यामध्ये या अंकतालिकेमध्ये कोण किती भरारी मारतं ते आपल्याला लवकरच कळेल.